पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. राऊळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दारुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिनींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दारुणी महालातील मालतिनीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतार वयाकडे झुकवा झालेले स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या एरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू येणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे, आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊ साहेब, शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री आऊसाहेब, भोसले कोळीचा पवित्र मंगल कुंकुम करंड, जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेलं सर्वात गोमट स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच एजा करीत होत्या. त्यांचे शेजारीच 10-12 हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी ज्योत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितलं आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही. त्यांच्या डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारानं आपला तोल त्याच्यात गरगरीत शिरावर शिताब सावरीत होती. मर्दांची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते. दारुणी महालावरचा रोषणाईक आला. जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमाने निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरीपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातुश्री जिजाऊ पुरत्या फिक्रमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोकानं पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत काणी आले. उघडत्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सोईन गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उपराटे फिरवले होते. आपल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिल लगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्या फुलवल्या. झडू द्या तोफांची नौबत, बाळ किसन आलं, बाळ किसन, बाळ बाळतीन समद सुखरूप. बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्याने अगोदरच सीधी बसती गेली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजावरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाहेब. धाकलं धनी आलं, हू दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फूल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढी संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 5-4 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुया चढवीत पुटपुटले, बाळराज धाकलं धनी बेस, लय बेस. आणि एरवी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकू पट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोप पदरी निसूचा भगवा जरी काढ त्यांनी गोंदल्या हातांच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला.
बाळकृष्ण, शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे. गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबा राजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं. पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभर झाले. कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघं स्त्री पण धन्य होतं. स्वतःला सावरी जिजाऊनी गोजाक्काला विचारलं, कुणासारखं ग दिसतात बाळराजे? जितनिजित राजेसाहेबावानी. राजेसाहेब. जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबाजाने. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबा राजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही हेच खरं. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरट्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिशवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच उडवीत होते. उंबरट्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बालतिनीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जकडबंद झाल्या. उंबरट्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या नेरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सत्का उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरट्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खासगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदराच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरावरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खली त्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पान संबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठी मुठींनी वाटत होते. कोणीतरी लगटीने गोमाजी बाबांचाच तोंडात साखरमुठ भरली. तिचे निसट ते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक लई लहानी मुठ आहे तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले, मोहर ये परातच वत्तो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खली त्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्यात ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर समोर आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, शिंदखेड, बंगळूर, चौकचवाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभे होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असं कर. आमचा सांगावा सांग की जरावर निघून येणे. पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महाला बाहेर पडला. धावणीची वाट बिनघोर आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुजांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपेजवळ आले. बहिर्जींच्या धारणारेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळ हाताची झड कपाळावर चढवली.
डोळे बारीकरित्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनांची खून चांगलीच पडताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टाप्याने क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पाय उतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लई नामी खबर आहे नाईक. धन्यासनी बाळ किसन झालं. पुरंदरावरनं मासाहेबांची थैली घेऊनच आलो नव्ह. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्यांचं बाळ किसन कवा? भले र माझ्या भातधरा म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरबीड घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसांचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीनं बहिर्जीनं आपल्या घोड्याचा मोहरा मागारा वळविला. विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पाय उतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमैत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मान बुलंद बैठक जमून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्याने आपल्या अंगठीधारी सडक बोटाने आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धरदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागवणारे लांबट डोळे, उभट शंकासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोके दौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावन माळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापाखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्या शार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीता पाठमोरे वळ्या कोण वज? काही आपत? राजांच्या उजव्या भुवईवर चढत कमाणी बाग धरला. नाही धनी, शो विश्वास पुरंदरावरनं मासाहेबांची थैली घेऊन आला. लई खुशीची खबर आहे. थोरल्या राणी साहेबांनी बाळ किसन झालं. धाकलं धन आलं कालच्या बिस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यावरून फिरली. दुसऱ्या क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडा उतार झाले. शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पाय उतार झाली होती. त्यांना दौडीतील मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाश लोट क्षणात मुलुकभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ते ऐकताना न राहून एका मावळ्याने नड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो, हर हर महादेव. सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले. राजाने मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले. जगदंबेच्या आशीर्वादाने करून आम्ही थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन न्हावून निघाले. धावणीचा शिनोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पाणथेंबांची टिपरी घुमवीत वळीवाणे आपली बेहोश मार्गिरी सुरू केली. हा हा म्हणता राजांच्या सहसारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले.
राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वळीवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोती थेंबांनी घेतली. वळीव धारात न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते, सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमर कवळीकीची असताना याच लाल महालाच्या उंबरट्यावरचे माथा भरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या त्या विचारांचं हसू येत होतं. रायगडावर सईबाईंच्या महालात ही लग्नातील आठवण चिरागदानांच्या मंद प्रकाशात राजाने अनेक वेळा बोलून दाखवली होती. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याच्या डोळ्यावर दर्शन घेतले. भोवतीचे छोटेखानी पुणे निहाळले. केदारवेस कुंभारवेस यांची तटबंदी भरलेले छोटेखानी पुणे द्रुडीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते. ते बघता बघता राजांना 15 सालांपूर्वीचा काळ आठवला. 15 वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसन तस झालं होतं. त्याचं स्वरूप पण सुकून गेलं होतं. या बेचिराक मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला. इथंच आमच्या मनसुब्याला श्री गणेशाचा शुभशकून सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं. त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले. श्रींच्या गोमट्या राज्याची आनभाग आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या 2 चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं 2 हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा. प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हाताने अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सदरेवर आले. मानकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली. तांबड्या कुमेत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून मानकोजींनी राजांची लाडकी काळ्याभोर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडवला. रिकिबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली. तेव्हा राजांच्या ओठातून शब्द निसटले. सरनौबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू. जी. मानकोजींनी पगडी डोलवली. मानकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी, कावजी, सुभांजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले. गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाश्यांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळत सगळ्या घोडे तुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली. राजे आपल्या बाळराजांचं आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धन्याचं चित्र कल्पनेनं स्वतःशी रेखाटीत होते. पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्याची वादी त्यांनी मुठीत पकडली. जय भवानी असं पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. बाले किल्ल्याच्या सरदरवाजातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणी वशाच्या महालात पोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बाले किल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झटणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणी महालाकडे चालले. दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरट्याजवळ पायातील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समयात येणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोर सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या हसतमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवळ्यांची माळ ओळंबली. उजवा हात 3 वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच 5 पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजाने आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली.
मला वाटलं बाळाच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलतगिरीत राहतं की नाही कोण जाणे, म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवलं. शांतपणे त्या सईबाईंच्या मंचिकावर जळ गेल्या. सुनबाई म्हणून त्यांनी एक हळुवार साद घातली. सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचिकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या. राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, तुमची स्वारी गडावर आली, जागत्या राहा. मोहरांच्या थैलीचा सत्का बाळराजावर उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हाताने ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांची खारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले. क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले. गनिमावर एल्गारी चाल करताना आग वर्षवणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतही डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभे असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मुकसंवाद फक्त शांतपणे जळणाऱ्या ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरट्या बाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले. त्या मंडळीत मानकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तानाजी, नूरखान बेग सारे मीठ जागते इमान होते. त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नजर पडावं असं वाटत होतं. त्या मोहऱ्यांनीच ते सारे उंबरट्यावर दाटले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे. मतलब मासाहेब आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्र मुखदर्शनाची समाधी भंगली. नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशा मंडळी दरवाजातच खोळंबलीत. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय. जिजाबाईंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजाने हेरली. खान तुम्ही का थांबलात? बेशक आत या. राजांनीच त्यांची कोंडी फोडली. नूरखान ही आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना मानकुंजीच्या हाती दिले. भुया चढवीत डोकीवरची पगडी डोलून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले. हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले. तशा जिजाबाई म्हणाल्या, सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू. अजून बाळराजांची मान नाही धरली. सगळेजण त्या बोलाने दिलखुलास हसले. छा एवढं गोड वज कळत नाही होय मासाब, म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तानाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तानाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, हा तेवढं बोलू न ग. मासाहेब म्हणत्यात ते खरं आहे बरं का मासाब. जुन्नरच्या चालीत हिओनी मीच होतो पांगतली घोडी बाहेर काढाया. पांगवरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तेगीनं घोड्यांचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गलिमाचं एक हत्यारबंद भिर मारो मारो वरडत थेट चाल करून आलं. शिव म्हणला, तानाजीराव निस्ता पट्टा घुमवत माझ्याबरोबर या. गमजा धावतो आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यावर ह्यो पट्ट्या पांगतलंच या घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हार हार महादेव वरडत थै थै नाचत धावला की ह्याचं भूतावानी ध्यान पाहून ते बिचारा तोबा तोबा करीत पळालं. असा ह्यो संभाजी हाय. तानाजीच्या रांगड्या विनोदानं राजासह सगळे खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा है हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाहीत. बाळराजांना पाहून सारे जण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या.
हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळावर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना. गोंधळून ती माघारी परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेनं लगबगीने जात तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीस ती भिंतीच्या कडेकडेनं पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा धुराचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीस आराम? राजाने विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर उंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मन पाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते 3 मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्याने बघून परतणारी स्वारी आता केवढीच पोक्त दिसते. एरवी मुलूकभर धावणी करणारा पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुंकुबळ असावं त्रास. सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्या एवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाप केला. नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरल्या आऊ झालोय या तुमच्या बोलांची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत, पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे. पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्या समोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा? मतलब मासाहेब, आमची काही गल्लत? राजे घोटाळले, अडकळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायावर पाणी घ्यायच्या आधी सीधे दरुणी महालात आलात कसं? जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यावरच्या पापण्या त्या बोलाने क्षणभर लावल्या. दुसऱ्या क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात. आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही. ते कधीच जाऊ नये, फर्जंद असावेत तर असे. जिजाबाई त्या विचाराने स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील पाणी गडव्याने पायावर घेत होते. त्यांच्या टोपाला लागटलेली मोतीलग मात्र स्थिर होती. ज्येष्ठ वद्ध अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीला सुरू झालेल्या बाले किल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरुवातींनी पुरंदराचे 18 कारखाने जागविले. हिरव्या अंबवतीच्या रसवंत आरशांनी गडाचे पत्थरी दरवाजे सुद्धा जिंदादिल केले. बाले किल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरी पटका आभाळाला थपडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हलगी लेझमींच्या तालावर वाजत गाजत बाळंतवेडे गड चढू लागले. थैली पोच झालेल्या नात्या गोत्यातील लागेबंद जनाना केव्हाच गड दाखल झाला होता. राजगडातून राजांच्या राणीवशाचे मेने तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभासनानं आटोपून भरजरी शालू परिधान केले. दरुणी महालातील सईबाईंचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट
राजोपाध्यायाने मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरबीतून शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णीने रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई सोन्यांची फुले मडवलेली गुंची घातलेल्या जरीचे अंगडे लायलेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नक्षकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोरे आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणा नारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांनी फुरसद मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंतविड्यांची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्या शेजारी तबकात ठेवलेला गुंची अंगड घातलेला दगडी वरवंट्याचा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उंचावला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराव ठेवा, संभाजीराजे. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीनं पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईच्या मांडीवर अलगद उचलले. 3 वेळा पाळण्यावरून पलीकडल्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटे कानाजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले, शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई गुणवंताबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळत बुडाले. सईबाईंनी पुढे होत पाळणा पाठ लावून एकदा पाठ झोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या 4 बुर्जावरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्थ आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित सकल गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिमान झाले. संभाजीराजे, शंभूजीराजे असे शुभनाम ठेविले. आणि त्या खबरीने गडावरच्या राऊळातील सगळे देव सोयरातून उठले. खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिरदीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका सवत्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेल्ले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंतरलेल्या बिछायतीवर मानकोजी, तान्हाजी, गोमाजी बाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दुर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खेळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वार हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जाबता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुया उंचावून त्याने आपल्या लांब सडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुदलीत ते बुडवून कुलदेवताचे स्मरण करून त्याने आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली. बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली. जी, जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडलीतली ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले. बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटावर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा भाबडा तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यानं मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले.
उगाच त्याने ठीक केले असलेले उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणीमधला संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. हरभटांच्या बोलाने राजांसह सारे गंभीर झाले. असं ते काय आम्ही सुद्धा फसलोच की म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. धीरावल्या हरभट्टांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैलबंदी केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेल भंडारा वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यायांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपान देवाच्या समाधीवरचे सांज आरतीचे देवझंझांचे आणि घंटानादाचे निसरते सूर राजांच्या कानावर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात ठेवल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदल त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषबुवांचे बोल धावणी घेत होते. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदी घेऊन आला असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बाले किल्ल्याच्या 24 बुरुजावर केलेल्या दिवलांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होते. पुतळाबाई भेटला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची सिंडलेली नजर मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावर उठताना डोळ्यासमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोट्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणूनच निकरानं सहन केलं होतं. कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू, रानू, अंबा या सईबाईंच्या एकमेकीच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्याबाई, आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचिकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारलं. बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडे बघायचा कंटाळा आला. 4 कदम चलावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत. सईबाईंच्या पापण्याभोवतीची काळी वर्तुळं बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना म्हणून शांत चालणे भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिरागदानातल्या ज्योती स्थिरावल्या. आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईच्या मंचिका शेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारलं. हां, घ्या की म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीनं पुढं होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईंच्या हातात हळुवारपणे दिलं. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचालगतच्या बिछायतीवर बसल्या. रानूने आणि अंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरवला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिरागदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या. प्रतापगडावरनं मोरूपंत आल्या धनी. हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणतात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोत्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. बोला पंत, प्रतापगडाच्या तटबंधनीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं आहे. राहिलं ते जामदार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच, पण ते एवढा हिसाब धरावा असं नाही.
आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक एक खाशी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी. कोण खबर? बोला पंत. राजांच्या भुवया चढल्या. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकून झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन दिलं. मोरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून गेली. जगदंब पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला स्त्रींच्या कार्यात कोणता शुभशकून देत करतो होते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडे निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी. गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंद्री सरडे शीळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या भात खाचरातील तरवे रानशेनींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या काट्यांनी जाळून कुणब्यांनी बियाण्यासाठी भाजक्या सुईची कुस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजावर फिरत होता. आज आम्ही गड उतरणार विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला. हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं आणि निघून जाणं. कुणबिनीने मंचकाखाली ठेवल्या धुनीतल्या तिखट धुरानं त्यांना ठसका लागला. तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खुल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत. रुद्र सांभाळणे कठीण. राजाने वाकून सईबाईच्या कुशीतील शंभू बाळांना उचलले. काजळ भरल्या, तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळ शिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल. सईबाई धुराणे लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना बिलगते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणांचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किनकिनले. येऊ आम्ही म्हणत राजे सीधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुरामुळे, डोळ्यात उभे राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठा आड करून राजे मोरोपंत, मानकोजी, तानाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले. प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बांधतीन म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या. काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळाकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार गोळी उतरवली. सपासप चौखूर उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत करेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी आबाळाचे दान घेऊन सुखावल्या. आता अवघ्या 12 मावळांवर 4-5 महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भावगड मात्र झुरू आला. पुरंदरावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना बोलावून धाडून गडावर आणविले. गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबवले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्राप्रयोग, शेक हरेक उपाय करून थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सुनबाई अंग धरत नाहीत. तुम्हीहून आम्हास काही बोलत नाही. हा कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपली व्यथा उघड केली. आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्राप्रयोग, लेप कशामुळेच गुण नाही.
वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोटा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण. वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाच पडले. कसलं कसलं वाटतं वैद्य बुवा? हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चाळविल्या. बाळंत व्याधी. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच फुटफुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यासमोर दोन मुद्रा तळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निष्ठून खालच्या परसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आलं नाही. पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हबशांची. दर्याची खोळ पांघरलेला जंजिऱ्याच्या बिकट बसकणीत बसलेला सिद्धी मजलेत येईल ती तुकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाय दर्यावर राजरोस लुटून नेऊन गुलाम करून त्यांना त्यांचा दूरदेशी विक्रत मांडित होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशींच्या आसामींच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखस सुद्धा पर्वा नव्हती. ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजाने हे सारे हेरले होते. रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजाने जंजिराचा दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलत खान हे दर्याचे खासे फर्जंद नामजाद करून दिले. अत्र्याने दंडाराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्तीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी सिद्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचवणे पडतेच. आता सईबाईंना पुरंदरावर हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभू बाळांचे रडणे थोपवले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावाला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाड्याला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भुई तुडवू लागले. बाळ शंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड. गडांच्या राजांच्या बैठकीच्या गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पावित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी. गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी 12 मावळांतील उच्चासनी पंढरी. राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळ कुप्पी. किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यात आला. मेन्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडुतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांजेकर, वासुदेवपंत हनुमंते, प्रतापराव सिलिमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकून राजाने आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेना उतार व्हायला आधार दिला. मागच्या मेन्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्या वरून कुणीबिन जित्त कोंबडं उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घणघणणाऱ्या कांकणाकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईंचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेन्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या. त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खासगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिरागदानावर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या.
त्यांच्या वाती कोणीतरी फरशा सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हलहवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेतू उभा केला. थोरल्या सुनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभूवाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांत शांत बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला, काही मसलत सुचवा. जिजाबाईने सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? माऊसाहेब, आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लख्खन उजळले. ते तर आम्ही करूच, तुम्हास काही सुचलं तर ऐकावा हाचा अनमनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहायपणे काही क्षण तसेच गेले, सुन्न शांततेत. या साऱ्या जणी, जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळ पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. जी. पुतळाबाई कसल्या तरी विचारभिंगरीतून भानावर येत होत्या आणि त्याही इतर राणीवशा मागोमाग महाला बाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिरागदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतीवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवाण्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूध आई जोडावी. जी. राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुकरी होती. घोटाळात? त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचं होतं. उद्याच आम्ही कापूर होळास गाड्यांच्या धाराऊला बोलावू धाडणार आहेत. हे ठरलं? जी. म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असतानाच मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरट्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात, आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बारीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या एवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उरात लपत नाहीत. आम्ही तुमचे आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जळावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरटा ओलांडला. अवघ्या गुंजनमावळ खोऱ्यावर कुसळी गवताची किरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाठा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीलच्या खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिल्लांचा सासूद घेऊन खाली उद्यपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक 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 करीत पिल्लांना झुडपात आसरा द्यायची इशारत दिली. घारींची शीळ गुंजन मावळाभोवतीच्या कड्यांना थडकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फव्वारती पांढरी रेग रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कोपूरहोळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडी खालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यावर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबांनी कोपूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांनी पन्हाळीने भुईवर निचकून टाकला आणि वाड्यांच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहून त्यांनी मावळी लगावात साद घातली. धराक्का हो. चौक सदरेजवळ बांधलेले करडे त्या साधीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी फुसफुस फुटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कोणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली.
तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटं होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तब्येत निखाऱ्यावर फुलणाऱ्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारलं, साथ घातली जणू. कोण? झुंजारबा? नि बाहेरच बरं उभं, येवा की आत. हा, ते काय योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचं बोलावून घेऊन आलो. झुंजारबा धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात नि. समध्यांचं काय काम हाय? बलाव तुला आहे, मला नसल जी. माझी पोरं आहेत राजाच्या लष्करात, त्यसनी असेल. का कान फुटलं का काय माझं? खुद्द आऊसाहेबांनी सांगितलं की धाराऊला मोहरं घालून घेऊन ये म्हणून. झुंजारबाणी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय पटून पायतानावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्याचे बोचके आवळले. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आईनं त्यांना सारा करीना सांगितला. आपल्या अस्तुरावर वाडा सोपून ते दोघेही का बरं बोलावू आलं असल असा मनाशी विचार करत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळपाणी घेऊन हुशार झालेल्या झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुरू वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंधल्या हाताने सावरीत धाराऊ चालवू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली. पिकल्या भात खाचराच्या बांधावर उतरलेले कडवे करडे डौलात माना फिरवत होते. त्याने टिपलेल्या भातांच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूरहोळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली. तसे चालता चालताच थांबून पायातील चपल्या खिनभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारख्या पुटपुटले. शंभूर महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्याने तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, एक जोखमीची कामगीर तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कुस इमानाची, तुझी मुलं राजांच्याशी बंदित, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगाजी, आम्ही पायाची माती. धाराऊ अदबीनं म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूध आऊ होशील. आमच्या शिवबाराजांच्या शंभू बाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊंचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरं आहे यावर तिचा विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध? आम्ही कुणबी गरिबांची थट्टावती आजी. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचा आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी. धाराऊने मान डोलावली. जिजाबाईने आपल्या हाताने धाराऊंची खना नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथर त्या कृश हाताने सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंधल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब. आम्ही नावाच्या उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसवकार आणि साब, पापणीला पाणी आणू नका. ज्यानं आबाळ हुबं केलंय त्यानं पंख बी दिल्या ते असतात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली औक्षवंत हाय. ह्याची आपदा नाही करू द्यायची म्या. धाराऊचे कणवाळू कुणबी काळीज बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्याची अनभाग शंभू महादेवांसमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिनीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली. जगदंबेनंच त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती. राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर दिवस कासारावर वर चढला तरी हटत नव्हते. बाल्य किल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यानं भरून जात होते.